लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून तिच्या आडनावाच्या मुद्द्यावरून चांगली चर्चेत आहे। गौतमी पाटीलच्या आडनावावरून तिला अनेक राजकीय नेते मंडळींनी समर्थन दिलं तर काहींनी तिला विरोध केला। अशातच आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीला पाठिंबा दिलेला आहे। गौतमी सारख्या कलाकारांना संपवू नका असं आवाहन त्यांनी केलंय। पाहूयात। राजकीय मंडळींहून जास्त गाजत असलेलं हे नाव कधी तिच्या नृत्यामुळे तर कधी आडनावाच्या मुद्द्यावरून गौतमी वादात सापडते। पण एवढं असून सुद्धा तिची लोकप्रियता मात्र काही कमी झालेली नाही। अनेकांनी तिच्या पाटील आडनावावरून तिला टार्गेट करत तिचे कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा देखील दिलाय। संभाजीराजे छत्रपतींनी तर गौतमीची कला समर्थन देण्यासारखी नसल्याचं म्हटलंय। तरीही अनेक संघटना आणि राजकीय मंडळी गौतमीच्या समर्थनामध्ये उतरत आहेत। गौतमी गरीब परिस्थितीतून पुढे आलेली आहे, तिला संपवू नका अशा शब्दात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीसाठी आवाहन केलंय। अनेक नेत्यांनी आपली नाव बदलली आणि गौतमी पाटील केलं, तुमचं काय बिघडलं त्याच्याकरता तुला का ट्रोल करता हे मला कळत नाही। कलाकार आहे, नवीन कलाकार आहे, तिचं आयुष्य इतकं लवकर संपूर्ण काय एवढीच माझी समाजाला विनंती होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला होते त्यापेक्षाही जास्त गर्दी गौतमीच्या कार्यक्रमाला जमत असते अशी टोलेबाजी सुद्धा यावेळेला मोहिते पाटलांनी केली आहे। तिच्या कार्यक्रमावर सुद्धा बंदी घालतात की तिच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। पण एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा एवढी गर्दी जमत नाही की एवढी तिच्या कार्यक्रमाला जमते। सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर आणि विशेषतः तिच्या डान्सवर आक्षेप घेतला गेलेला होता। गौतमी अश्लील अदा करत असल्याची टीकाही झाली होती। त्यावेळेला तिनं स्वतःहून माफी देखील मागितली। हा वाद झाल्यानंतर सुद्धा तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबलेली नाही आणि थांबताना दिसतही नाही। आणि आता तर गौतमीला वेगवेगळ्या स्तरांमधनं समर्थन मिळत असल्याचंही पाहायला मिळतंय। रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये पुढे काय झालं, आत्ताचं